भंगाणे गोल्ड राजवाडी कलेक्शन, सर्वात चांगलं, सर्वात मस्त। दादा काय सांगणार, वज्रनाथ ढोल पथक आपण रोज सराव चालू आहे आपला। माझं नाव मनीष सागी बदाने। आम्ही वज्रनाथ ढोल पथक हे 2024 पदार्पण केलं होतं। ते आमचं पहिलं वर्ष होतं। आम्हाला आवड ही 2016 ते 17 पासून लागली होती पथकाची, की जे ढोल पथक असतात ते आपल्याकडे पारंपरिक वाद्याने आपलं बाप्पाचं आगमन झालं पाहिजे जळगावातही। तर आम्ही 2024 पदार्पण करून आमच्या वज्रनाथ ढोल पथकाचे स्टार्ट केलं होतं। तर हे आमचं दुसरं ते तिसरं वर्ष 2026। आपल्या वज्रनाथ ढोल पथकामध्ये पुरुष आणि महिला किती जण आहे? कमीत कमी महिला जर म्हटलं तर 50 महिला आहे। हां, त्यात मुली पण आहेत, काही लेडीज पण आहेत की ज्यांचे लग्न वगैरे झाले असे पण आहेत, आणि मुलं पकडले तर 150 मुलं आहेत आपल्या वज्रनाथ। काय संकल्पना आहे आपली वज्रनाथच्या ढोल पथकाशी असं पुढे जाऊन आपली संकल्पना आहे की जे आपलं पारंपरिक वाद्य आहे, जे महाराजांच्या काळापासून चालत येते, जे पारंपरिक उत्सव आहे आपला, जो गणेश उत्सव झाला, आपला देवदेश धर्माचा जो पारंपरिक वाद्य राहतं ते आपल्याला पुढे न्यायचं आहे। आताची कंडिशन अशी झालेली आहे की मुलं मोबाईलशिवाय राहू शकत नाही, की इथे जे प्रॅक्टिसला येतात मुलं ते मिनिमम 4 ते 5 तास मोबाईल व्यतिरिक्त राहत असतात। म्हणजे त्यांना मोबाईलपासून दुरावा जास्त निर्माण होतो आहे, त्या मोबाईलमध्ये जास्त खेळत नाही आहे, काही नाही, आपलं जी संस्कृती ती जपायचा ते प्रयत्न करतात। वज्रनाथ पथकाला मी 2 वर्ष झाली जॉईन आहे। वज्रनाथ ढोल पथक जे आहे ते माझ्यासाठी स्ट्रेस फ्री थेरपी आहे। इथे आल्यानंतर दिवसभराचा त्राण आणि मरगळ जी आहे ती पूर्ण निघून जाते आणि एक माइंड फ्रेश अनुभव मिळतो। त्यामुळे मी इथे माझा एक आनंद आणि उत्साह घ्यायला आहे। किती वर्ष झाले आपल्याला आवड लागलेली ढोल पथकाची? ही आवड भरपूर वर्षापासून होती, पण फॅमिली असल्यामुळे मी लवकर जॉईन नाही करू शकली। आता या वेळात मला वज्रनाथतर्फे ही संधी मिळाली माझं आवड जोपासायसाठी, म्हणून मी वज्रनाथला जॉईन झाले। काय संकल्पना आहे आपली, आपण ढोल पथकामध्ये वाद्य वाजवताय, संकल्पना म्हणजे आजच्या तरुणींना आपण काय संदेश देणार का बुवा ढोल पथकामध्ये आपल्याला असा आनंद मिळतो का देव देश धर्माविषयी असा? स्वतःसाठी आणि इथे आल्यानंतर एक शिस्त आणि नियम आणि अटीमध्ये जगायला मिळतं। त्यातल्या त्यात समजतं की आपण शिस्तीत राहून सुद्धा आनंद कसा मिळवायचा आहे ढोल पथकातून। काय नाव आपलं? माझं नाव गायत्री रवींद्र। ढोल पथक हा जो कन्सेप्ट आहे मुळातच खूपच उत्तम कन्सेप्ट आहे। दिवसभराचं फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस जे काही असतं आपलं सगळं रिलीफ भेटतं इथं येऊन। जेव्हा आपण एखादं वाद्य मनापासून वाजवतो तेव्हा जे मनाला आनंद भेटतो तो कुठेच नाही भेटतो। आजकालच्या तरुणींना आपण काय संदेश देणार बघ, काय संदेश म्हणजे असं काही नाही, बट आम्ही पथकातल्या मुली आहोत, आम्ही परंपरा जपतो। सो सर्वांनी परंपरा जपावी असं माझं म्हणणं आहे। आम्ही आनंदासोबत परंपराही पुढे नेतोय आणि जी आमची महाराष्ट्राची संस्कृती ती सुद्धा पुढे। किती